व्यापारी आणि त्याची 3 मुलं. एका शहरात एक मोठा व्यापारी राहत होता. त्याला 3 मुलं होती. त्याच्यामध्ये मोठा आणि मधला मुलगा खूप चतुर होता, पण तिसरा मुलगा फारसा बोलत नसल्यामुळे तो जे बाकी दोघांइतका हुशार वाटत नसे. तिसरा मुलगा शांत स्वभावाचा होता आणि आपले काम निमूटपणे करत असे. एके दिवशी व्यापाऱ्याने ठरवलं की आपल्या 3 मुलांची परीक्षा घ्यावी आणि पाहावं की यातून कोण सर्वात चतुर आहे. त्याने 3 मुलांना बोलावलं आणि प्रत्येकाला 500 रुपये दिले. व्यापाऱ्याने सांगितलं, ज्या वस्तूने आपलं घर पूर्णपणे भरून जाईल ती वस्तू बाजारातून आणा. हे ऐकून 3 मुलं चकित झाली. मोठा आणि मधला मुलगा एकत्र बाहेर पडले आणि पूर्ण बाजार शोधून काढला. त्यांनी विचार केला की कोणती वस्तू आणल्याने घर पूर्ण भरून जाईल. खूप शोधूनही त्यांना अशी काही वस्तू सापडली नाही. अखेरीस त्यांनी 2 पोती भुसा विकत घेतला आणि थकून घराकडे परतले. दरम्यान लहान मुलगा थेट बाजारात गेला आणि काही मेणबत्त्या आणि अगरबत्त्या विकत घेतल्या. सायंकाळी घरी परतून त्याने त्या जाळल्या. अगरबत्त्यांनी संपूर्ण घर सुगंधित झालं आणि मेणबत्त्यांनी घर प्रकाशमान झालं. हे पाहून व्यापाऱ्याला खूप आश्चर्य वाटलं. तो आपल्या लहान मुलाला म्हणाला, बेटा, आम्ही तुला कमी समजत होतो, पण तू तर सर्वात चतुर निघालास. ही गोष्ट आपल्याला शिकवते की जास्त बोलणं म्हणजे चतुराई नाही. शांतपणे विचार करणारे लोकही मोठी कामगिरी करू शकतात. कोणाला त्यांच्या बोलण्यावरून त्यांची चतुराई मोजू नये.